सकाळीच मुलींना कांद्याच्या पातीचा पराठा करून दिला आणि मस्तच असं गॅलरीत येऊन सूर्यदेवांचं दर्शन घेतलं आणि मग मी उरलेले बाकीचे पराठे करायला घेतले. पराठे झाले आणि मग त्यानंतर ना अगदी आपलं रोजचं रुटीन आईचं मुलांसाठी किंवा मुलींसाठी असतं ना ते सुरू झालं. मुलींना नाश्ता दिला, टिफिन दिला, दूध दिलं प्यायला आणि त्या शाळेत गेल्यानंतर मी बेड आवरायला घेतला. लग्नापूर्वी किंवा लग्न झाल्यानंतर जोपर्यंत आपल्याला मुलं नसतात ना तोपर्यंत आपण स्वतःसाठी किंवा आपल्या घरातल्या मेंबर्ससाठी आपली सकाळची दिनचर्या सुरू होत असते. पण एकदा मुलं झाली की एका आईची दिनचर्या मुलांसाठीच सुरू होते आणि दिवस मावळतोही मुलांसाठीच. कारण की तिचं सगळं आयुष्य हे मुलांच्या अवतीभोवती फिरत असतं. हे खरं आहे ना? कारण मुलं कधी तिचं विश्व बनून जातात हे ते आईलाही समजत नाही. असंच माझं आणि असंच तुमचंही आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेपर सुरू होत आहेत, त्यामुळे जोरदार अभ्यासाची तयारी सुरू आहे. रात्री मुलींकडून थोडा अभ्यास मी करून घेत आहे आणि त्याही अगदी आवडीने अभ्यास करत आहेत. सकाळी ते एकदा शाळेत गेल्या की मी माझी कामं करायला फ्री असते. तेवढ्या वेळात मला शूटिंगसाठीही थोडा वेळ मिळत असतो आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते. कपडे मशीनला लावून दिले आणि त्यानंतर ना जी रात्रीची भांडी होती घासलेली ती रचायला सुरुवात केली. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत.